आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना राबवताना चूक झाली, तर विरोधक म्हणतायत सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना उल्लू बनवलंय। लाडकी बहीण योजना ही निवडणुका जिंकण्यासाठी सरकारनं दिलेलं एक आमिष होतं। आता गरज सरोनी वैद्य मरो असं सरकार वागतंय अशी टीका विरोधक करतायत। लाडक्या बहिणीवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांना किनारा आहे लाडकी बहीण योजनेत झालेल्या घोटाळ्याची। हा घोटाळा कोणी केलाय? अनेक लोकांनी केला, पण त्यातले काही असे लोक आहेत, अशा काही बहिणी आहेत ज्या सरकारमध्येच आहेत, सरकारी बहिणी आहेत। या सरकारचा पगार असताना सुद्धा ज्यांना गरीब महिलांच्या 1500 रुपयांचा मोह आवरता आलेला नाहीये, अशा त्या महिला, अशा त्या लाडक्या बहिणी। आता या लाडक्या बहिणींवर कारवाई काही होणार आहे की नाही हा सवाल आहे। प्रश्न आहे, ज्या खात्यात सरकारी पगार जमा होत होता तिथे योजनेचे पैसा जमा करणारे हे धृतराष्ट्र कोण होते? की गांधारी सारखी पट्टी बांधून त्यांनी बांधलेली होती? की जेवढे जास्त लाभार्थी तेवढी जास्त मतं या गणितानं हे सगळे लाभार्थी वाढले। यंत्रणा हे लाभार्थी वाढत असताना काय करत होती? हे लाभ डोळे झाकून दिले गेले का? या घोटाळ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं का? सामान्य माणसांच्या टॅक्सच्या पैशाची ही अशी लूट होत असताना ही व्यवस्था केवळ बघ्याच्या भूमिकेत होती का? खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी योजनेत हात धुवून घेणारी ही जी लोक होती त्यांना का रोखलं गेलं नाहीये की हे जाणून बुजून करण्यात आलं। निवडणुकीच्या तोंडावर आओ जाओ घर तुम्हारा या रीतीने सरसकट लाभ दिला गेला का? याला चूक म्हणायचं की जाणून बुजून फसवलं गेलं असं म्हणावं? बेकायदेशीरपणे पैसे घेणाऱ्या महिला जेवढ्या दोषी आहेत तेवढेच वाटप करणारे दोषी नाहीयेत का? व्यवस्थेत कोणीच ती जबाबदारी घेणार नाहीये का? लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत पात्रता निकषांचं जे उल्लंघन झालं, बनावट अर्ज मंजूर करण्यात आले, पडताळणी प्रक्रिया नीट पार पाडली गेली नाही, हे कुणामुळे घडलं? याला कुणाची फूस होती? सरकारनं आधीच पारदर्शक आणि काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी का केली नाही बरं? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेतल्या घोटाळ्याच्या अनेक सुरस कथा महाराष्ट्राच्या समोर येतात। बघा, लाडकीला सरसकट लाभ देणं चुकीचं। उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे। विरोधकांनी साधला निशाणा। सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले आहेत तर आता तुम्हाला काय लागते? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना अखेर ही उपरती झाली। जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही। महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल दादांनी आता स्पष्टच विधान केलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला। राज्य सरकारनं योजनेअंतर्गत महिलांना सरसकट लाभ दिला। आतापर्यंत प्रत्येकी 1500 रुपये एकूण 7 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले। पण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावरती योजनेमधल्या लाभार्थी महिलांची छाननी सुरू झाली। योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2.5 कोटी महिला लाभार्थी होत्या। त्यात छाननीनंतर 11 लाखांपेक्षा अधिक महिला वर्गाला वगळलं गेलं। पण यापूर्वी सरसकट लाभ देण्यावरनं विरोधकांनी आता सरकारवरती निशाणा साधलाय। सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले आहेत तर आता तुम्हाला काय लागते? का त्यांच्यावर आता अन्याय का? सरकारी कर्मात तेव्हा का नाही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी भरू नका म्हणून? सरसकट हे वाक्य होती। देणार 1,500 रुपये, गवगावा केला 4-5 कोटीचा आणि लोकांना भुलवलं। काय भुलतापणा बळी पडल्या या महिला। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे लाभार्थी महिलांचे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता, त्यामुळे अर्जदार महिलांना सरसकट लाभ मिळाला। पण निवडणुकीनंतर हळूहळू सरकारचा सूर बदलला आणि सरकारनं लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली। त्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागू होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता
जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही. दुर्बल घटक ज्याला म्हणतो आपण, त्यातल्या त्या सर्व महिलांनी असे फॉर्म भरले पाहिजे हे अपेक्षित होतं. परंतु काही लोकांना असं वाटलं की लाडकी बहीण म्हणल्यानंतर सर्वांना साठी आहे, म्हणून काही लोकांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये झालेली ती चूक आहे. म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणीने ते फॉर्म स्वतःहून विड्रॉ करून घेतलेले. खर तर लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांच्या पात्रतेवरनं बराच वाद रंगलेला. आता अजित पवारांना झालेल्या उपरतीवरनं विरोधकांनी टीकास्त्र डागलंय. मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, प्रायश्चित राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं तब्बल 36,000 कोटींची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणींचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सरकारनं अनेक योजनांना कात्रीही लावली आहे. आता या योजनेच्या आर्थिक बोजामुळेच की काय, सरकारनं लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केल्याचं चित्र आहे. अशातच सरसकट लाभ देणं चुकीचं होतं. या अजित पवारांना झालेल्या उपरतीमुळे आगामी काळात लाभार्थ्यांची पडताळणी आणखी कठोर पद्धतीने राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योजनेतनं वगळल्या गेलेल्या लाडक्या बहिणी भूमिका काय घेणार याची उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर काही मूलभूत सवाल आज महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले जे आपण उपस्थित करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या समोर. लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्याला जबाबदार नेमका कोण आहे? इतके शेकडो कोटी रुपये लुटले गेले, जबाबदार कोण आहे? कोणी घेणार आहे का त्याची जबाबदारी? अंमलबजावणीत चूक की जाणून बुजून दुर्लक्ष? काय आहे नेमकं? मतांसाठी हे सगळं झालं का? विरोधक सवाल विचारतायत. मतांसाठी हा सरसकटचा लाभ दिला गेला का? जेवढी जास्त मतं पाहिजे असेल तेवढी जास्त लाभार्थी, हे गणित होतं का? आणि या गणितामुळे हे सगळं घडलं का? घोटाळ्याला एकटे दादा दोषी आहेत का? बाकी जे सगळे त्या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी किंवा श्रेय घेण्यासाठी येतो ते मग त्यांचं काहीच नाही का याच्यामध्ये? दोषींवर खरंच कारवाई होणार आहे का? कारण ज्यांनी त्या गांधारीची पट्टी बांधल्यासारखं हे सगळं घडू दिलं त्यांचा काही दोष नाहीये का? त्यांनी का घडू दिलं हे त्यांना कोणी विचारणार आहे की नाही, हा सवाल आहे. आणि त्याचीच आपण चर्चा करणार आहोत आज बडे मुद्देच्या माध्यमातून. आपल्या समोर या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नेते एकनाथ खडसे जी आहेत. खडसे साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत. आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे सुद्धा जोडल्या जाणार आहेत. सुरुवात मी एकनाथ खडसे यांच्यापासून करणार आहे. खडसे साहेब, अजितदादा म्हणतायत चूक झाली. आता त्याला फक्त चूक म्हणायची की जाणून बुजून केलेला हा अपराध म्हणायचा? विरोधकांना तर ही चूक मान्यच नाहीये. तुमचं काय म्हणणं? हे अजितदादांनी सांगितलं की ही चूक झाली, पण ही चूक नाहीये, हे घोडचूक आहे. मुळामध्ये असं आहे की सरकार या ठिकाणी या सरकारला मानली होती की आम्ही निवडणुकीमध्ये जिंकणार नाहीये. मग जिंकणार नाही हे लक्षात आल्यानंतर मग कुठला उपाय करायचा? मग या ठिकाणी यांनी हा उपाय मध्य प्रदेश किंवा अन्य राज्यांमध्ये जे केले त्याच्या धर्तीवर यांनी या ठिकाणी तातडीने तिकडनं माहिती मागवली आणि त्या माहितीच्या आधारावर जसा तसा या ठिकाणी हा प्रकार घडला. आता यामध्ये असं आहे की सरकारने स्वतः सरसकट सांगितलं, यामध्ये या महिलांचा दोषच नाही की त्या सरकारी आहेत का त्या अधिकच्या श्रीमंत आहेत वगैरे वगैरे. तुम्ही सांगितलं महिला म्हणजे महिला, भगिनी म्हणजे भगिनी. त्यामुळे भगिनींनी या ठिकाणी हा लाभ घेतला.
त्या कालखंडामध्ये 46,000 कोटी रुपये याच्यासाठी लागतील असा अंदाज होता. आता पटछाट करून 37,000 कोटी पर्यंत याचा अंदाज आणि तरतूद यांनी केलेली आहे. मला ह्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. अजितदादांच्या एका खात्याला जबाबदार धरल्यापेक्षा हा साऱ्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. निवडणुकीसाठी केलेली ही लालूच दाखवलेली आहे. हा विश्वासघात आहे एक प्रकारे या लाडक्या बहिणींचा. आणि त्यामुळे सामूहिक जबाबदारी स्वीकारून या मंत्रिमंडळाने जनतेची माफी मागितली पाहिजे. निवडणुका झाल्या कशा तरी फसवणूक करून येणारच नव्हते निवडणुकीमध्ये, ही जाणीव असल्यामुळे त्यांनी सरसकट जा कुणी या कुणी फॉर्म भरा, तपासणी करा, नका करू, वेळ कमी होता आणि कालावधीमध्ये सारं केल्यामुळे ह्या सगळ्या घोडचुका धरल्या आणि आता एकमेकांवर हे ढकलण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं ह्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे आणि या संदर्भामध्ये लाडक्या बहिणींना यापुढे सरसकटच लाभ दिला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, माफी मागणार का या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींची? मतांसाठी तुम्ही आमिष दाखवलं त्यांना, अशा प्रकारचा आरोप केला जातोय आणि माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली जाते. सगळ्यात प्रथम विलास, मी आदरणीय एकनाथ खडसे साहेबांचा आदर करतो आणि त्यांचा आदर करून मी माझं म्हणणं पुढे मांडतोय. सगळ्यात पहिला मुद्दा असा की सरसकट हा शब्द सरकारच्या कुठच्याही आमच्या योजनेत आम्ही वापरलेला नाही. योजनेमध्ये कोणी फॉर्म भरायचे याच्याबद्दलचे पूर्ण टर्म्स आणि कंडिशन या योजनेमध्ये आम्ही दिल्या होत्या. त्याच्यामध्ये कोणाकडे गाडी नको आहे, कोण सरकारी कर्मचारी नको आहे, तुमचं कोण घरातलं सरकारी खात्यामध्ये काम करणारं नको आहे, नवरा किंवा पती किंवा या पद्धतीच्या टर्म्स कंडिशन आमच्या सगळ्या व्यवस्थित होत्या. त्याच्यामुळे सरसकट हा शब्द ना सरकारने वापरला ना आम्ही कोणी वापरला. त्याच्यामुळे सरसकट बोलल्यामुळे डॉक्टर सांगा ना, महाराष्ट्राला एवढे लाखो बोगस कसे काय आले, बेकायदेशीर लोकांनी कसे काय पैसे लुटले? सांगा ना महाराष्ट्राला, जर तुम्ही हे नव्हतं केलं तर. विलासजी, माझी आपल्याला विनंती आहे, मला जरा पूर्ण बोलू द्या, मग तुमचे विचारा, मी उत्तर देतो. बोला. त्याच्यामुळे पहिला प्रश्न जो आहे की सरसकट हा शब्द आम्ही वापरलेला नाही, त्याच्यामुळे आम्हाला दोषी धरण्याचा किंवा आता जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय तो चुकीचा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की कोणतीही योजना इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार करताना त्याच्या आधी त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी कम्प्युटराइज सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ह्याच्यासाठी सॉफ्टवेअर लागतं. या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 महिन्यापेक्षा जास्त काळ आम्ही याच्यावर काम करत होतो. त्याच्यामुळे निवडणुका आल्या म्हणून आम्ही 2 महिन्यामध्ये लालूच दाखवली, हा प्रकार पुन्हा एकदा चुकीचा आहे. हा दुसरा मुद्दा मी खोडून काढला. तिसरा मुद्दा असा की बाकी सगळं खोडून काढण्याच्या आधी ते खोडून काढा ना. अजितदादा म्हणाले की सरसकट लाभ देणं चुकीचं होतं. अजितदादा म्हणतायत, हो मी नाही म्हणत आहे, ते एकनाथ खडसे म्हणत नाहीये. अहो विलासजी, अजितदादांच्या वक्तव्यापर्यंत मी येतोय. अजितदादा काय म्हणाले? अजितदादा म्हणाले की आम्हाला अपेक्षा होती, लवकर या सगळे जण याच्यासाठी या अटी आणि शर्तीमध्ये बसतील, तेच लोक सगळे फॉर्म भरतील, ही अपेक्षा होती. त्या अपेक्षेने आम्ही अटी आणि शर्ती ठेवलेल्या. डॉक्टर साहेब महाराष्ट्र कसा विश्वास ठेवेल सांगा ना? चोरीच होणार नाही म्हणून घराला दारच लावलं नाही, आम्ही सिक्युरिटीज काही ठेवली नाही, कारण आम्हाला वाटलं नाही होणार चोरी. अहो विलासजी, तोपर्यंत येतोय ना मी, मला बोलू तर द्या, नाही तर तुम्ही बोला. मी नाही, कधी लवकर या ना, महाराष्ट्र ऐकतोय हे सगळं. अहो मग तुम्ही एक तर तुम्ही बोला, नाही तर मला विचारलं तर मला बोलू द्या ना. जशी तुम्हाला वेळ कमी होता ना डॉक्टर साहेब, निवडणूक आणि ह्या सगळ्यामध्ये, तसाच आपल्याला पण वेळ कमी आहे इथं. प्लीज लवकर 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. अजितदादा स्पष्ट म्हणाले की आम्हाला अपेक्षा होती की अशा महिला फॉर्म भरणार नाहीत, त्या महिलांनी तिकडे फॉर्म भरले, आम्ही तपासणी करतोय, तपासणीमधून आम्ही आव्हान केलं अगोदर की तुम्ही फॉर्म मागे घ्या, आता कोणी तुम्ही नकार द्या. त्याच्यावर 8.5 लाख महिलांनी बाजूला झाल्या, काही महिलांची आम्ही तपासणी करतोय. त्याच्यामुळे याच्यामध्ये घोटाळा हा शब्द आम्ही केलेला नाही. घोटाळा कशाला म्हणतात?
जो खिचडीचा होतो तो घोटाळा, मिठी नदीचा होतो तो घोटाळा, करोना काळामध्ये जे सेंटर उघडले जातात त्याला घोटाळा म्हणतात. याला घोटाळा म्हणत नाहीत, कारण आम्ही लाडक्या बहिणींना, या महाराष्ट्रातील महिलांना, या लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आणि प्रत्येकीच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकले. आता त्याच्यामध्ये काही महिलांनी घोटाळा करून, म्हणजेच काही महिलांनी चूक करून तुम्हीच जे घोटाळा फॉर्म भरले, ठीक आहे ते फॉर्म मी आम्ही विचारतो, परत मला मागवले. कळलं तुमचं म्हणणं आहे की म्हणून घोटाळा तुम्ही नाहीये. शब्द वापरू नका. हा, आता तुम्हीच घोटाळा म्हणालात शब्द घोटाळा झाला वापरलेला काय. नाही. घोटाळा आम्ही केलेला नाही ना, घोटाळ्यासाठी आम्ही ठीक आहे जबाबदार आहोत. सुषमाताई, हे या सगळं महिलांनी- लाडक्या बहिणींवर बिल फाडण्याचं काम सुरू आहे, तुम्हाला हे पटतंय का? सगळं केलं ते लाडक्या बहिणीने केलं, आम्ही काय नाही केलं. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की योजना, कुठलीही योजना जेव्हा आपल्याला आखायची असते त्यावेळेला मुळात त्या योजनेचा एक आराखडा तयार केला जातो, एक आकृतीबंध तयार केला जातो. त्या आकृतीबंधामध्ये त्याचा लक्ष्य गट ठरवला जातो, त्याचे लाभार्थी ठरवले जातात, त्या लक्ष्य गटाला आवश्यक असणारं नेमकं अंदाजपत्रक काय आहे, त्या अंदाजपत्रकामधली ती तरतूद आपल्याकडे शक्य आहे का, ते अंदाजपत्रक किमान पुढचे 18 महिने तरी चाललं पाहिजे, किमान म्हणते मी. हे या पद्धतीने तो आकृतीबंध आधी एकदा ठरवावा लागेल. बरं, आकृतीबंध ठरवताना आणि लक्ष्य गट ठरवत असताना याचे पात्रताधारक लाभार्थी कोण असतील, त्या पात्रतेचे काही निकष सुद्धा ठरवले जातात. आता ते जर निकष तुम्ही आधी ठरवले असतील, आधी तुम्ही म्हणालात की सरसकटपणे द्यायचं आहे, तर लोकांनी सरसकट फॉर्म भरले. आता तुम्ही आता जर म्हणाल की नाही 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 तुम्ही यांनी फॉर्म भरायचे नव्हते, त्यांनी फॉर्म भरायचे नव्हते. सरसकट शब्द हा कोण आमच्या तोंडात घालतोय? आम्ही सरसकट बोललेलो नाही. आम्ही जर सरसकट अजितदादा म्हणाले सरसकट लाभ देणं चुकीचं आहे म्हणून. अजितदादा म्हणाले डॉक्टर साहेब काय तुम्ही सांगताय? आणि मला सांगा एक मिनिट डॉक्टर साहेब मला सांगा, जर समजा सरसकट दिलं नाही, एवढ्या ज्या अकाउंट मध्ये सरकारची सॅलरी जाते त्या अकाउंट मध्ये लाडकी बहिणीचे पैसे गेले, सरसकट दिल्याशिवाय गेले का हो? पटलं तर पाहिजे ना महाराष्ट्राला. करायचं असतं तर अटी आणि शर्ती मांडल्याच नसत्या. आम्ही अटी आणि शर्ती का टाकल्या? मग आम्ही असंच बोललो असतो की प्रत्येक महिलेला ही लाडकी बहीण योजना लागू आहे. तुम्ही सांगितलं पण त्याची अंमलबजावणी करताना ते तपासलं नाही. ठीक आहे सुषमाताई, मला रुपालीताईंकडे पण जायचंय. मला अपेक्षा असेल की मी बोलताना मध्ये काही डिस्टर्ब होणार नाही, कारण मी कोणाच्याही मध्ये बोलत नाही, त्यामुळे मला माझं मांडू दिलं जाईल. लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एक तर पात्रतेचे निकष तुम्ही ठरवायला पाहिजे होते, ते निकष ठरवले गेले नाही. पैसे तुम्ही कुठलाच निकष ठरवला नाही, त्याच्यामुळे लोकांनी सरसकटपणे फॉर्म भरलेले आहेत. आता जेव्हा सरसकट फॉर्म भरले त्यावेळेला तेव्हा सातत्याने सांगितलं जात होतं की अरे हे पैसे येतील तरी कुठून, तर तेव्हा सांगितलं नाही पैसे तर येतील ना, आम्ही पैसे देणारच आहोत. आता जर तुम्ही पैसे देणार होतात आणि तुमच्याच्याने ते करणंच होणार होतं, तर मग हळूहळू एक निकष काढून कशासाठी बरं ते कपात केली गेली? आधी सांगितलं गेलं जिच्याकडे 4 चाकी गाडी आहे ती बहीण पात्र ठरणार नाही, कटल्या, काही बहिणी कटल्या. मग सांगितलं ज्यांच्याकडे जमीन जुमलाय, बागायती जमीन आहे ती असणार नाही, झालं, तिथे परत पात्र. तिसरा निकष परत मांडला, सरकारी नोकरी नाही. डॉक्टर साहेब आधी काय कानाने भाकरी खात होतात? आधी कळत नव्हतं. आधी इलेक्शनचं तुम्हाला समोर मतदार दिसले आणि तेवढ्या मतदारासाठी तुम्ही घाईघाईने ती सगळं योजना केली आणि आता मतं वगैरे पदरात पडली, आता पोट भरलं, ढेकर द्यायला निघालात आता, आणि आता सांगताय की आता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी ऐकून घेतील. ठीक आहे अटी आणि शर्ती का टाकल्या? कारण सरसकट केलं. डॉक्टर साहेब तुम्ही अटी शर्ती टाकल्या नाहीत असं कोणीच म्हणाल नाही, टाकल्या, पण त्या अटी शर्तींची अंमलबजावणी करताना त्याचं पालन झालंय की नाही हे कोण चेक केलं सांगा ना. आणि जर ते चेक केलं असतं तर निवडणुकीच्या नंतर जे लाखो महिला बाहेर काढल्या ना त्या आधीच काढल्या असत्या, त्यांना पैसे अकाउंटवर पैसे गेले नसते. ठीक आहे, एक सेकंड त्या अटी शर्ती आधी टाकल्याच नव्हत्या, त्या अटी शर्ती आधी टाकल्याच नव्हत्या अजिबातच. ठीक आहे, मला रुपालीताईंना विचारायचंय. रुपालीताई, अजितदादा म्हणतायत चूक झाली, विरोधक म्हणतायत चूक झाली म्हणू नका, प्रायश्चित घ्या, राजीनामा द्या, तुम्ही लोकांना पैसे वाटले हे मतांसाठी, थेट आरोप करतायत विरोधक.
रुपाली ते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ठीक आहे, एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत. खडसे साहेब, शब्दछल सुरू झालाय हा सगळा. एक प्रकारे आम्ही आधी सांगितलेलं होतं, आमच्याकडे वेळ खूप कमी होता म्हणून आम्ही करू शकलो नाही आणि मग आता करावं लागतंय. हा थेट शब्दछल सुरू झालाय का? मध्ये असं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सरसकट हा शब्द वारंवार वापरला गेला. तो आता हे मान्य करत नाही, मागचं प्रोसिडिंग काढावं लागेल. पण तरीही मला हे सांगायचं आहे, या सरकारने या ठिकाणी ज्यावेळेस पैशाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्याकडे वेळ कमी होता. वेळ कमी असताना ह्यांनी सुरुवात करत असताना त्याची छाननी करण्यासाठी यांच्याकडे यंत्रणा नव्हती, कॉम्प्युटर नव्हते. सेतू केंद्रावर हे गेले, सेतू केंद्राच्या माध्यमातून काही फॉर्म भरले गेले, अर्धवट फॉर्म भरले गेले, काही पात्र नसलेल्यांनी भरले गेले. ही चूक जी आहे ती सरकारची चूक आहे. तुम्ही नीटपणे यंत्रणा राबवली असती तर कदाचित हे विषय पुढे आले नसते. आता नवऱ्याच्या नावावर बायकोने घेतलं, बायकोच्या नावावर नवऱ्याने घेतलं, वगैरे वगैरे खूप प्रकार याच्यामध्ये घडले. हा घोटाळाचा आहे. हा सरकारच्या माध्यमातून केलेला हा शासकीय प्रशासकीय घोटाळा आहे. त्यामुळे ह्याच्या संदर्भामध्ये असं म्हणू शकत नाही सरसकट आहे की नाही. येणार द्या, सरसकटची बाजू सोडा. मला माहिती आहे, मी नीटमध्ये निवडणुकांमध्ये ऐकत होतो याच्या संदर्भामध्ये यांनी हे कधीही म्हटलं नव्हतं पहिल्या क्षणाला की आम्हाला ह्या अटी आणि ह्या शर्ती त्यासाठी लागू केलेल्या आहेत, असं कधी म्हटलं नाही. मला दाखवून द्यावं राजभवनने की या ठिकाणी आम्ही अशा अटी आणि शर्ती त्या लागू केलेल्या होत्या असं पहिल्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. खडसे साहेब, योजनांमध्ये अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत खडसे साहेब. योजनामध्ये तुम्हाला विनम्र बोलतोय मी. अटी आणि शर्ती खडसे साहेब आम्ही पहिल्या दिवसापासून टाकल्या. मग पहिल्या दिवसापासून जर त्याच्यात होत्या तर एवढ्या बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतला कसा? त्याचा काय घेतला लाभ? एवढे काय तुमचं ऐकून नव्हते का? आता मी तोपर्यंत येतोय योजना पद्धतीची यंत्रणा राबवून मग निवडणुकीच्या नंतर आणायची योजना. एवढी काय घाई होती तुम्हाला? निवडणुकीच्या नंतर योजना आणायची ना. अरे निवडून येण्याचा विश्वास होता तर निवडणुकीनंतर लागू केली असती ना. चांगला अभ्यास करून केली असती. एवढे मेळावे राजकीय पक्ष काय आपण काय म्हणतोय म्हणजे आपण विरोधात असल्यामुळे आपण अशी भाषा वापरत असाल तर क्षमस्व आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी प्रत्येक राजकीय पक्ष विविध योजना घेऊन समाजासाठी येत असतो. आद्या समाज कल्याणचा पैसा वळवला, आदिवासी पैसा वेगळावला, इतरांवर अन्याय केला, लाडक्या बहिणींना देतो सांगितलं. तुमची ताकद असते तर स्वतंत्र तरतुदी केल्या असत्या याच्यासाठी. दुसऱ्या कशाला वळवत बसल्यासाठी? आणि 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर केला. एखाद्या धरणांसाठी, रस्त्यांसाठी, गोरगरिबांसाठी केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असते, आनंद वाटला असता. महिलांना देण्याबद्दल आमचं दुमत नाहीये. पण 46,000 कोटी अन्य कामासाठी वापरता आले असते किंवा 46,000 कोटी नव्यानं तरतूद केली असते. आमच्या 10 झालं असतं, शेतकऱ्यांना पाणी येत असतं ना. सगळेच बार्टीचे गेले. आपल्या चॅनेलवर तुम्ही होतात ना बाजूनं, तुम्ही होतात मग आता लाडक्या दोडक्या कशा काय झाल्या तुमच्यासाठी? लाडक्या दोडक्या का झाल्या तुमच्यासाठी? रुपालीताई आपल्या सोबत आलेल्या आहेत, पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, अजितदादा म्हणतायत चूक झाली, विरोधक म्हणतायत चुकीचं प्रायश्चित्त घ्या आणि राजीनामा द्या. बडेजी, अजितदादा बोलले सरसकट जे योजना राबवली ती चूक झाली. विरोधकांना काय? विरोधकांना ते चूक झाली म्हणणारच. याच योजनेसाठी आधी विरोध केला, नंतर यांच्याच लोकप्रतिनिधींनी मोठे मोठे बॅनर लावले. आणि पुन्हा सांगते, लाडकी बहीण योजनेमध्ये एक प्रतिज्ञापत्र घेण्यात आलं. त्याच्यामध्ये ज्यांच्या घरात 4 चाकी असेल, ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात, या महिलांनी लाभ घेऊ नये, हाच एक नियम त्याच्यामध्ये होता. अजितदादांनी सांगितलं की तेव्हा वाटलं की ज्या सुशिक्षित महिला आहे त्या नियम बघून ते फॉर्म भरणार नाहीत. निश्चित कालावधी कमी होता, 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते गेले. त्याच्यानंतर निवडणूक आली. निवडणूक आल्यानंतर याचं ऑडिटिंग सुरू झालं. ऑडिटिंग सुरू झाल्यानंतर त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असतं की जर तुम्ही हे प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर तुम्ही शिक्षेस पात्र असतात. आता काय झालं, सगळ्या महिलांनी
हे अर्ज भरले, हे पैसे त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर कळलं की काही या नियमात बसत नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये, परंतु ते पैसे घेतले नाहीत आणि त्याच्या पुढे ऑडिटिंग केल्यानंतर सरकारी कर्मचारी, ऐका ना मला बोलू द्या, बोलते मी, सरकारी कर्मचाऱ्या भगिनींनी अर्ज भरण्याचा संबंध येतच नाही, त्यांनी भरले तर त्यांच्या पगारातनं ते पैसे वसूल करावे असं थेट, आणि ते वसुली होऊ शकतात. आता विरोधकांचं काय, आधी तुम्ही मतांसाठी दिलं, विरोधकांना एकच मोठं दुखतंय, योजना आणली आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं ते ती करू शकले नाही. आम्ही 1500 ते 2100 रुपये देतो म्हणले, तर सुषमाताई 3000 रुपये सांगितलेलं, 3000 रुपये तुम्ही बोलूच नका. आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही योजनेचा क्रम सांगताय तुम्ही राबवा ना. अहो दिलदारपणाने दादांनी येऊन सांगितली तर तुम्ही त्या शब्दाचा उलटा अर्थ घेऊन बोलताय. बरं ठीक आहे, तुमचं झालं असेल तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण एखाद्याला कुठल्या मदतीचा लाभ देताना त्याच्या आधी कागदपत्र तपासतो की त्याला आधी पैसे देतो? एवढं उदार सरकार, एवढं उदार. एक लक्षात घ्या, बरोबर आहे तुमचं, ही योजना लाभ देत असताना इतर सरकारी योजना असेल तरी मिळणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. आणि ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्याच्यानंतर तात्काळ आमदारकीची निवडणूक लागली, त्याच्यामुळे त्याचं ऑडिटिंग, ते ऑडिटिंग एक लक्षात घ्या, डेटा तर आलेला आहे, ऑनलाईन सगळं भरलेलं आहे, त्या डेटाचं जेव्हा ऑडिटिंग होणार, आता लक्षात घ्या ज्या भगिनींनी भरलं त्यांना तुम्ही राबवणार आहात, ओरडणार आहात का त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहात? काय करणार आम्ही विचारतो तुम्हाला, तुम्ही ना का मला विचारू, आम्ही तुम्हाला विचारतोय त्यांचं काय करणार आहात? सांगितलं, ज्या महिला आहेत त्यांचे पुढचे हप्ते, ज्या सर्वसामान्य महिला आहेत आणि पैसे गेले ते जे लुटले पैसे त्याचं काय करणार आहात तुम्ही? एक योजनेने त्यांना 3-3 महिन्याचे जे दिले त्याच वेळी पैसे घेणार म्हणले तर हे म्हणले की झालं, त्यांचं सोडून द्या, तुम्ही काय करणार? यांचे पैसे वसूल करणार की नाही सांगा? सामान्य माणसाच्या टॅक्सचे पैसे आहेत ते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं त्यांनी घेतलेला चुकीचा लाभ वसूल करणार आणि तो केलाच गेला पाहिजे. खडसे साहेब ते म्हणतात पैसे वसूल करणार आहेत, पण सरकारीच बरं का, बाकीच्यांचं नाही म्हणतात. सरकारी असं वसूल करता येतात का पैसे? पैसे वसूल करण्याचा अधिकारच नाहीये. यांना ज्या ठिकाणी फसवणूक, शुद्ध फसवणूक महिलांची, त्या ठिकाणी यांची यंत्रणा होती. यंत्रणेमध्ये आधार कार्ड आहे, कॉम्प्युटर आहे, त्याच्यात हे आहे, ही चेकिंग काय केली नाही. कमी वेळ होता, कशाचा कमी वेळ होता? तुम्हाला जर माहिती होता सरकार येणार आहे तर निवडणुका झाल्यानंतर केलं असतं. कुणी सांगितलं होतं की निवडणुकांना? खडसे साहेब मला थेट सांगा, प्रदेश मधून जशीची तशी योजना आणली, अडॉप्ट केली, काही यांनी नव्या योजना आहे आणि त्या योजनेच्या खडसे साहेब मला थेट सांगा, जेवढे जास्त लाभार्थी तेवढी जास्त मतं, हेच गणित होतं का डोक्यात? एवढंच गणित होतं. मी अर्थमंत्री आहे, मला माहिती आहे पैसा असल्याशिवाय, नियोजन खात्याकडून मान्यता असल्याशिवाय आपल्याला योजना करता येत नाही. कुठलीही योजना नाही, कुठल्याही प्लॅनिंग नाही, कुठल्याही फायनान्सने मंजुरी दिली नाही. देऊ याच्या संदर्भामध्ये यांनी पैसे दिले, तुम्हाला आधी जर माहिती होतं तर ह्याचा प्लॅन मध्ये तरतूद पाहिजे, बजेटमध्ये तरतूद पाहिजे, कुठेतरी पाहिजे की नाही. तुम्ही त्याचा पैसा लूट करण्यासाठी नाही तुमच्या हातामध्ये दिलेला, ते आले आणि तुमच्या योजनांसाठी लूट करण्यानंतर माफी मागून. खडसे साहेब आपण चुकीचं बोलताय. काय या योजनेसाठी आम्ही पैशाची तरतूद करून ठेवली होती. कसं काय तुम्ही म्हणताय आम्ही पैशाची तरतूद केलेली, त्याच्यानंतर योजना जाहीर केली? इकडचे तिकडचे पैसे का वळवताय? इकडचे तिकडचे पैसे का वळवताय? तरतूद केलेली होती तर. ओ डॉक्टर साहेब, पैशाची तरतूद होती तर इकडचे तिकडचे पैसे का पळवताय? तुमचे मंत्री नाराज आहेत, तुमच्या पक्षाचे मंत्री नाराज आहेत. पैशाची तरतूद केली होती तर का पळवापळवी सुरू आहे? अहो कसली पळवापळवी चालू आहे? तुम्ही एक तुमच्या संजय शिरसाटांना विचारा ना, संजय शिरसाटांना फोन करा आता तुमच्या पक्षाच्या, ते सांगतील काय पळवापळवी सुरू आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प बदलतो, येणारे पैसे जाणारे पैसे याचा हिशोब येतो. थांबा मला त्यांचं उत्तर घेऊ द्या. काय सुषमाताई बोला. मला परत विचारा, तुमचा प्रश्न ऐकायला ना. सामाजिक, लक्षात घ्या, सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला याच्यावर आपण बोललो नाही. स्वतः सत्ताधारी पक्षातले मंत्री, स्वतः संजय शिरसाटने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की लाडक्या बहिणीसाठी आमचा निधी पळवला गेला
आता सारथी, बार्टी आणि महाज्योती तीनहीच्या संशोधक विद्यार्थ्यांची दादांच्या सोबत आम्ही बैठक करून घेतली आणि दादांनी सांगितलं की पैसे नाहीत. कुठं गेले पैसे? सारथी, बार्टी, महाज्योतीचे पैसे लाडकी बहीणकडे गेले. आदिवासींचा निधी लाडकी बहीणकडे गेला. आम्हाला तुम्ही लाडक्या बहीणला दिलं पाहिजे, पण नियोजन न करता कसं काय दिलं तुम्ही? ज्या वंचित घटकांचे पैसे कसे काय तिकडे वळवले तुम्ही? द्या उत्तर डॉक्टर साहेब. मला उत्तर घेऊ द्या, वेळ माझ्याकडे कमी आहे. मला उत्तर घेऊ द्या. टू द पॉइंट प्रश्न आहे, टू द पॉइंट प्रश्न आहे. हा विलासजी, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही आहे. प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये, प्रत्येक सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्याचे पैसे त्या वेळच्या मोठ्या योजनांसाठी वळवले जातात आणि नंतर दुसऱ्या वर्षी परत पाठवले जातात. हे काय पहिल्यांदा घडलेलं नाहीये. त्याच्यामुळे या योजनेसाठी जर या महाराष्ट्रातील डॉक्टर राजू वाघमारे, एक तर तुम्ही खोटं बोलताय किंवा तुमचे मंत्री खोटं बोलताय, तर ते पैसे परत सामाजिक विभागाकडे, सामाजिक आम्ही परत वळते करू पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात. अहो तुम्ही आम्हाला नका सांगू, तुमच्या मंत्र्यांना सांगा. मग ते नाराज आहेत. पूर्णपणे पैसे मिळणार नाहीत हा भाग चुकीचा आहे. हा गैरसमज पसरवू नका. खडसे साहेब मी येतो. सुषमाताई 30 सेकंदात तुमचं आणि खडसे साहेबांची कमेंट. 20 सेकंदात मला फक्त प्लीज प्लीज ताई. हे गंभीर आहे की या लोकमतच्या लाईव्ह चर्चेमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते हे मान्य करत आहेत की आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळते केले आहेत. हे त्यांनी मान्य केलं. हे गंभीर आहे आणि हे महाराष्ट्रातला सगळा वंचित ठीक आहे. खडसे साहेब प्लीज, मी दोघांना थांबवतो. खडसे साहेब प्लीज शेवटची कमेंट. आवाज बंद करा आणि मला बोलू. हा प्लीज प्लीज. हे बघा, काही काळ या राज्याचा अर्थमंत्री राहिलेला आहे. 3 वेळा मी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आदिवासी नियम असा आहे, नियमने घटनेमधली तरतूद आहे की आदिवासींच्या लोकसंख्या या राज्यामध्ये 9% आणि मागासवर्गीयांची लोकसंख्या 13%. 13% बजेटमध्ये तरतूद ठेवलीच पाहिजे, किंवा 11% ठेवा, 10% ठेवा, किंवा 8% ठेवा. पण ह्या तरतुदी, त्याच्यात एक तरतूद आहे, त्याने चुकीचं असेल तर मला सांगा, दुरुस्त करावं. या तरतुदी अन्यत्र वाढवता येणार नाही. आदिवासी आणि सोशल मीडिया, काय म्हणतात, समाज कल्याणच्या तरतुदी वळवता येणार नाही. तशी तरतूद आहे. हा मागासवर्गीयांवर, आदिवासींवर अन्याय असेल तर मी दाव्यानं आणखी चर्चा करायला तयार आहे. संदर्भामध्ये मी जर चूक असेल तर तुमची माफी मागायला तयार आहे. या संदर्भामध्ये नियमानुसार, घटनेनुसार त्यांच्यावर हा पैसा त्यांच्यावर ठेवलाच पाहिजे. तो तुम्हाला अन्यत्र वळवता येणार नाही. या ठिकाणी तुम्ही हा अन्यत्र वळवला, ही मोठी घोडचूक आहे. आणखी विधानसभेमध्ये जे काही चर्चा करायची ते आम्ही करू, परंतु हे तुम्ही सांगताय दिशाभूल करणार आहे. चुकीची माहिती येत आहे समोर. आदिवासींवर हा अन्याय आहे, हा मागासवर्गीयांवर अन्याय. त्यांचा पैसा वळवणं, त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळी तरतूद केली असती, वेगळा पैसा दिला असता. आणखी किती पैसा ते तुम्ही ठरवू शकता. खरंय. आणि या सगळ्याबद्दल जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे. पण या सगळ्यातनं खरंच जी लबाडी झाली, ती लबाडी वेगवेगळ्या पातळीवर झाली आहे. ती राजकीय झालेली आहे आणि प्रशासकीय पातळीवर सुद्धा झाली आहे. या लबाडीचं प्रायश्चित काय, हा सवाल आहे. आज या चर्चेमध्ये आपण आलात. खरं तर पारदर्शकपणे ही योजना राबवली जावी, गरजूंपर्यंत ते पैसे पोहोचावेत. सामान्य माणसाच्या खिशातले ते पैसे आहेत, त्यामुळे ही अपेक्षा सामान्य माणसाची असणं वावगं नाही आहे. याच्यातली लबाडी दूर व्हावी अपेक्षा आहे. आज या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. बडे मुद्देतला शेवटचा प्रेक्षकांचा कौल काय एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत काय आहे? घोटाळ्यावरून अजित पवार यांनी राजीनामा द्यायला हवा का, देतील का? तर देतील असं केवळ 30% लोकांना वाटतंय, देणार नाहीत असं 70% लोकांना वाटतंय. पण कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी. जसे श्रेयासाठी सगळे पुढे आले होते, तसं जबाबदारीसाठी सुद्धा कुणी पुढे यायला हवं आणि ही पारदर्शक योजना राबवली जावी या अपेक्षेसह बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.